शेतकरी मित्रांनो, रामराम. मी हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेज आपल्या हरभरा पिकाची पहा. आपला हरभरा पीक जर सध्याच्या अवस्थेमध्ये गाठे भरण्याच्या अवस्थेत असेल, म्हणजे कुठं-मुठं हरभऱ्याच्या घाट्यामध्ये दाणा भरलेला असेल आणि हीच ती योग्य वेळ आहे शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही शेवटची आणि अतिशय महत्त्वाची जर फवारणी घेतली तर तुमच्या हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये 15 ते 20% पेक्षाही जास्त तिथं आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळू शकते. मित्रांनो, हरभऱ्याच्या घाट्यामध्ये दाणा चांगला भरण्यासाठी, दाण्याचं वजन वाढीसाठी, दाण्यांची चकाकी वाढीसाठी आपल्याला योग्य औषधाचा फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, दाण्याचं वजन, शायनिंग, चकाकी वाढण्यासाठी कोणतं अन्नद्रव्य काम करतं? जर तुम्ही याचा विचार केला तर पोटॅश या नावाचं जे अन्नद्रव्य असतं तर ते कोणत्याही पिकामध्ये त्याची फळाची साईज वाढण्यासाठी, चकाकी वाढण्यासाठी, वजन वाढण्यासाठी आपल्याला काम करताना पाहायला मिळत असतं. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुमच्या हरभऱ्याला घाटे धरणा अवस्था चालू झालेली असते तर अशा टायमाला आपल्याला हरभऱ्याला शेवटची फवारणी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग फवारणी घेताना सगळ्यात महत्त्वाचं मी जे तुम्हाला आता अन्नद्रव्य सांगितलं तर पोटॅशयुक्त खतांचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे. पोटॅशचे वेगवेगळे स्रोत आहेत मित्रांनो, सोर्स आहेत वेगवेगळे. जसं म्युरेट ऑफ पोटॅश ज्याला आपण एमओपी पोटॅश म्हणतो, पोटॅशियम सोनाईट आहे, सल्फेट ऑफ पोटॅश आहे ज्याला आपण एसओपी म्हणतो. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला जो काही पोटॅश आहे तर तो आपल्या पिकाला देता येत असतो. परंतु शेतकरी मित्रांनो, अजून सुद्धा एक सर्वोत्तम सोर्स आपल्याला तिथं पोटॅशचा पाहायला मिळतो, जो की असतो जैविक पोटॅश. शेतकरी बंधूंनो, समुद्री शेवाळापासून जो काही रायडोफाईट्स असतो, ज्याला समुद्री शेवाळ म्हणतं, तर त्या समुद्री शेवाळापासून हा जो काही जैविक पोटॅश आहे तर तो आपल्याला काढलेलं तिथं पाहायला मिळतं. आणि सगळ्यात बेस्ट याचे जे काही रिझल्ट आहेत आपल्याला कोणत्याही पिकामध्ये पाहायला मिळत असतात. तर मित्रांनो, सगळ्यात बेस्ट जो काही जैविक पोटॅश आहे तर तो आपल्या पाटील बायोटेक कंपनीच्या के-सर्च या नावाच्या औषधामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो. मित्रांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची फवारणी घेताना दाणा चांगला भरण्यासाठी आपल्याला के-सर्च या औषधाचा प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी फक्त 5 ग्राम तिथं वापर करणं गरजेचं आहे. आणि कधी कधी काय होतं माहिती का, ह्या घाट्यामध्ये जर घाटे खाणाऱ्या अळीचा वगैरे जर प्रादुर्भाव असेल तर त्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी एखाद्या चांगल्या अळीनाशकाचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बायर कंपनीचा फेम या नावाचं सुद्धा एक चांगलं अळीनाशक आहे, 5 मिली त्याचा वापर करू शकता. किंवा जे FMC कंपनीचं कोरेजन या नावाचं अळीनाशक येतं आहे तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता 6 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. तर अशा प्रकारे शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची फवारणी करायला विसरू नका. या फवारणीचा रिझल्ट कसा येतोय खाली कमेंट करून सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत रामराम.